नमस्कार. मुलांचा अभ्यास अनेक पालकांसाठी हा एक मोठा प्रश्न असतो नाही का? पण काय वाटेल जर हा अभ्यास ओझं वाटता एक गंमत वाटू लागला तर? चला तर मग आज आपण एक अशीच सोपी आणि प्रभावी योजना पाहणार आहोत ज्यामुळे मुलं हसत खेळत शिकायला लागतील. रोज संध्याकाळ झाली की घरात जणू एक युद्धच सुरू होतं. चल अभ्यासाला बस असं म्हणून. हे असं अनेकांच्या घरी घडतं. यात आपण एकटे नाही आहोत. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर खूप सोपे उपाय आहेत आणि तेच आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी मनाशी पक्की बांधून घेऊया. आपलं मूल जेव्हा 7-8 वर्षांचं असतं तेव्हा त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे काय? तर खेळ, मजा आणि सवय. जबरदस्ती अजिबात नाही. जर आपण योग्य पद्धत वापरली ना तर यश नक्की मिळतं आणि खरं तर हेच या सगळ्याचं रहस्य आहे. बरं, मग ही योजना कशी बनवायची? आपण हे 5 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी पाया कसा मजबूत करायचा ते बघू. मग रोजची दिनचर्या ठरवू. त्यानंतर अभ्यासाला एक खेळ कसा बनवायचा ते पाहू. मग येईल प्रोत्साहनाचं महत्त्व आणि सगळ्यात शेवटी एक तयार 45 मिनिटांची योजना पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. तो म्हणजे पायाभरणी. बघा, कोणतीही चांगली सवय लावायची असेल तर त्याचा पाया अगदी मजबूत असायला हवा आणि अभ्यासाच्या बाबतीत हा पाया आहे मजा आणि सवय. आता सवय म्हणजे नेमकं काय? तर रोज एकच गोष्ट सातत्याने करत राहिलो ना की ती आपल्या दिनचर्येचा भाग बनते. मग अभ्यास हे काम वाटत नाही. तो दिवसातला एक सहज भाग वाटू लागतो. समजा रोज एकाच वेळी एकाच ठिकाणी जर आपण मुलांना अभ्यासाला बसवलं तर त्यांच्या मनात आपोआप एक पॅटर्न तयार होतो. ठीक आहे, तर पाया कसा घालायचा हे आपल्याला कळलं. आता पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे रोजची एक पक्की दिनचर्या तयार करणं. चला बघूया ती नेमकी कशी करायची. याच्यासाठी ना फक्त 4 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. नियम पहिला, रोजची एक वेळ ठरवून टाका. समजा संध्याकाळी 6 वाजता. दुसरा नियम, मुलांना 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सलग बसू नका. तिसरा आणि खूप महत्त्वाचा, मध्ये एक 5 ते 10 मिनिटांचा छोटासा ब्रेक नक्की द्या. आणि चौथा नियम, मोबाईल आणि टीव्ही त्या वेळेत पूर्णपणे बंद, म्हणजे लक्ष इकडे तिकडे जाणार नाही. ओके, तर आपली एक चौकट तयार झाली. पण त्या चौकटीतल्या वेळेचं काय? तो वेळ रंजक कसा बनवायचा? इथेच तर खरी गंमत आहे. इथे आपल्याला आपली सर्जनशीलता वापरायची आहे. चला अभ्यासाला एक खेळ बनवूया. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. समजा गणित शिकवायचंय तर चॉकलेट किंवा त्यांच्या आवडीची खेळणी वापरा. बेरीज वजाबाकी अगदी सोपी होऊन जाईल. इंग्रजी शब्द शिकवायचे असतील तर छान रंगीत फ्लॅशकार्ड्स बनवा. आणि कोणताही धडा तो धडा म्हणून नाही तर एक छानशी गोष्ट म्हणून सांगा. बघा मग मुलांची उत्सुकता कशी टिकून राहते. आणि खरं सांगायचं तर हेच या सगळ्या पद्धतीचं सार आहे. या वयातली मुलं जबरदस्तीने कधीच शिकत नाहीत. ते शिकतात खेळातून. खेळणं हा त्यांच्यासाठी शिकण्याचा सगळ्यात नैसर्गिक, सगळ्यात सोपा मार्ग आहे. बरं, आपण एक चांगली दिनचर्या बनवली, अभ्यासाला खेळ बनवला, पण यासोबत अजून एक गोष्ट तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे घरातलं सकारात्मक वातावरण. कारण प्रोत्साहनाची जी ताकद आहे ना ती खूप मोठी असते. बघा, मुलांच्या मनात अभ्यासाची भीती बसवण्याऐवजी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर द्या. चुका तर होणारच, पण त्या झाल्यावर ओरडण्याऐवजी त्यांना शांतपणे समजावून सांगा. आणि एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा, कधीही त्यांची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. त्यांना त्यांच्या गतीने शिकू द्या. आणि हो, त्यांची अगदी छोटीशी प्रगती जरी झाली ना तरी तिचं कौतुक करायला विसरू नका. आपलं एक "वा, खूप छान केलं" हे वाक्य त्यांच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन ठरतं. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक तयार, प्रत्यक्ष वापरता येईल अशी योजना पाहूया, जी तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. तर ही आहे एक सॅम्पल 45 मिनिटांची योजना. बघा, सुरुवातीची 10 मिनिटं आपण वाचनासाठी देऊया. यामुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. त्यानंतर पुढची 15 मिनिटं लेखनासाठी. मग पुढची 15 मिनिटं गणितासारख्या विषयासाठी. आणि सगळ्यात शेवटची 5 मिनिटं फक्त दिवसभरात काय शिकलो याची एक जलद उजळणी करण्यासाठी. हे वेळापत्रक एकदम संतुलित आणि खूप प्रभावी आहे. आणि ही योजना फक्त घरापुरतीच मर्यादित ठेवू नका. आठवड्यातून एकदा जवळच्या ग्रंथालयात चक्कर मारा किंवा मुलांसाठी असलेल्या एखाद्या कार्यशाळेत घेऊन जा. यामुळे काय होतं की शिकण्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. तर मग आजच विचार करा, उद्याच्या अभ्यासाला आपण कोणता नवीन खेळ बनवणार आहोत. कारण लक्षात ठेवा, मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात जबरदस्तीने नाही तर आपल्या कल्पकतेने होते.